नमस्कार मित्रांनो, मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंय की मर्चंट नेव्हीमध्ये कसं जॉईन करायचं. तर आता खूप मुलांना प्रश्न पडलाय की हा कोर्समध्ये नक्की काय शिकवतात. म्हणजे 6 महिन्याचा कोर्स असतो आणि आता जानेवारीमध्ये नवीन बॅच सुरू होईल. तर काही लोकांनी ॲडमिशन घेतली असेल किंवा काही लोकांची घ्यायची असेल. तर खूप लोकांच्या मनात प्रश्न आहे की हा 6 महिन्यात नक्की आपल्याला तिथे काय शिकवतात. तर आपण त्याबद्दलच आज जाणून घेणार आहोत. तिथे नेमकं टाइम टेबल कसं असतं आणि पूर्ण दिवसाचं शेड्यूल कसं असतं. तर सगळ्यात आधी तर आपल्याला तिथे सकाळी 5 वाजता उठावं लागतं. 5 वाजता बेल वाजते आणि मग बेल वाजली की 5 ते 5:30 मध्ये ब्रश आणि बाकी सर्व फ्रेश वगैरे होऊन 5:30 ला ग्राउंडवरती हजर राहावं लागतं. आणि मग ग्राउंडवरती सगळ्यात पहिलं तर रनिंग घेतली जाते. त्याच्यानंतर कवायती, सूर्यनमस्कार आणि सर्व व्यायाम वगैरे घेतला जातो. हे सगळं 6:30 पर्यंत चालतं. म्हणजे 1 तास पूर्ण पीटीचा तास असतो. मग 6:30 ला डॉर्मेटरीमध्ये जाऊन म्हणजे हॉस्टेलमध्ये जाऊन शेव्हिंग करावी लागते आणि तिथे रोज शेव्हिंग करावी लागते. थोडी पण दाढी चालत नाही. मास्टरच्या वेळी दाढी वगैरे चेक करतात आणि थोडी जरी दाढी दिसली तरी मग पनिशमेंट मिळते. आणि मग त्यानंतर अंघोळ वगैरे करून मग 7:30 ला सगळं रेडी वगैरे होऊन आणि कपडे पण सगळे नीटनेटके घालून शूज पॉलिश वगैरे रोज करावे लागतात. ते सगळं व्यवस्थित रेडी होऊन मग 7:30 ला ब्रेकफास्ट असतो. मग 7:30 ते 8:30 ब्रेकफास्ट असतो आणि मग पुन्हा 8:30 वाजता ग्राउंडवरती मस्टरसाठी जावं लागतं. मस्टर म्हणजे पूर्ण कॉलेजमधली सगळी मुलं एकत्र येतात आणि मग क्लास वाईज नुसार सगळ्यांची हजेरी वगैरे घेतली जाते आणि त्यांची प्रेयर वगैरे सगळी म्हणून घेतली जाते. आणि मग प्रेयर वगैरे झाली, मास्टर संपलं की 9 वाजता आतमध्ये क्लासरूममध्ये जावं लागतं आणि मग 9 ते 12 सगळी लेक्चर चालू होतात. 9 ते 12 लेक्चरच असतात. मध्ये टी टाईम वगैरे असतो आणि मग 12 वाजता लंच होतो. मग 12 ते 1 लंच टाईम असतो आणि मग 1 वाजता लंच संपला की मग प्रॅक्टिकल सुरू व्हायचं. मग प्रॅक्टिकलसाठी वेगळा ड्रेस असतो. मग पुन्हा हॉस्टेलमध्ये जाऊन ड्रेस वगैरे चेंज करून आम्ही प्रॅक्टिकलसाठी किचनमध्ये जमायचो आणि किचन पण खूप मोठं होतं. एकाच किचनमध्ये जवळ-जवळ 20 ते 25 शेगड्या होत्या आणि आमची छोटी-छोटी भांडी होती. तिथे सर्व कढई वगैरे छोट्या-छोट्या आणि मग सर आम्हाला तिथे वेगवेगळ्या डिश शिकवायचे आणि मग त्याच्यासाठी लागणारं थोडं-थोडं प्रोव्हिजन पण द्यायचे. मग त्यामध्ये सरांनी शिकवलेली डिश सर्व करून दाखवायची आणि मग सगळं बनवून झाल्यावरती सर त्याची टेस्ट करणार आणि मग असं सगळे 5 वाजेपर्यंत प्रॅक्टिकल चालायचं. रोज नवीन-नवीन डिश शिकायला मिळायच्या. प्रॅक्टिकलला तर खूप मजा यायची, पण लेक्चरला खूप कंटाळा यायचा. कारण सकाळी 5 वाजता उठलेले असायचो आणि मग क्लासरूममध्ये एकाच ठिकाणी बसून-बसून मग झोप यायची. त्यामुळे खूप कंटाळा यायचा लेक्चरला. पण प्रॅक्टिकलला खूप मजा यायची आणि प्रॅक्टिकल आमचं 1 ते 5 चालायचं. मग 5 वाजता आमची सुट्टी व्हायची. मग 5 वाजता आम्ही पुन्हा हॉस्टेलमध्ये जाऊन मग कपडे वगैरे चेंज करून थोडे रिलॅक्स व्हायचो आणि मग 5:30 ला पुन्हा एकदा ग्राउंडवरती मस्टरसाठी यावं लागायचं. मग 5:30 ते 6 मस्टर असायचं. आणि मग 6 वाजता फ्री झालं की मग घरी कॉल वगैरे करायचा किंवा कॉलेज कॅम्पसमध्ये असंच फिरायचं वगैरे. आणि मग त्याच्यानंतर 7 वाजता आमचा डिनर टाईम होता. 7 ते 8 डिनर असायचा आणि डिनरमध्ये पण व्हेज, नॉन-व्हेज आपल्याला सर्व मिळायचं. आणि मग 8 वाजता डिनर झाला की पुन्हा एकदा ग्राउंडवरती मस्टर 8 ते 8:30 असे दिवसातून 4 मस्टर व्हायची टोटल आणि 8चं मस्टर शेवटचं. आणि मग मास्टर झालं की म्हणजे मास्टर म्हणजे सारखं याच्यासाठी व्हायचं की कोण म्हणजे त्याच्यामध्ये हजेरी व्हायची. म्हणजे कोण गायब तर नाही आहे ना, कोण हॉस्टेलच्या बाहेर तर नाही गेला आहे ना. याच्यासाठी ती सारखी-सारखी मास्टर व्हायची. आणि मग 8:30चं मास्टर झालं की मग आमचं पूर्ण फ्री व्हायचो. मग 8:30 नंतर आम्ही मग होमवर्क वगैरे काय असेल तो पूर्ण कंप्लीट करायचा. रोज होमवर्क द्यायच्या मॅडम, सर वगैरे. तो सगळा होमवर्क सगळा कंप्लीट करायला लागायचा. सगळ्या नोटबुक लिखाण पण खूप असायचं. ते सगळं कंप्लीट करायला लागायचं आणि मग 10 वाजता बेल व्हायची. 10 वाजता बेल झालं की सर्व शटडाउन म्हणजे लाईट वगैरे सगळ्या बंद करायच्या आणि मोबाईल वगैरे सगळं बंद 10 वाजल्यानंतर. आणि 10 नंतर जर कोणाकडे मोबाईल सापडला तर मोबाईल डायरेक्ट जप्त व्हायचा आणि ₹500 फाईन पण होता. पण फाईन भरायचं एवढं टेन्शन नव्हतं. पण मोबाईल जप्त झाला की तो परत मिळवायला भरपूर मोठी प्रोसेस होती. सगळ्यांना एचआरना वगैरे लेटर वगैरे द्यायला लागायचं. ती मोठी प्रोसेस होती. 1-2 दिवस जायचे त्याच्यात आणि मग ₹500 फाईन पण जायचा. तर आमचं एक नशीब चांगलं होतं की आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये मोबाईल अलाउड होता. काय-काय इन्स्टिट्यूटमध्ये तर मोबाईल अलाउडच नसतो. तिथे कॉइन बॉक्सवरून आणि घरी जर किंवा इमर्जन्सी कॉल करायचा असेल तर कॉइन बॉक्सवरून करायचा म्हणजे कॉलेजचाच असतो त्याच्यावरून. आमचं तेवढं चांगलं होतं आणि काय-काय इन्स्टिट्यूटमध्ये तर कीपॅडवालेच फोन फक्त चालतात. तिथे कॅमेरा फोन वगैरे अजिबात अलाउड नाही आहे. पण आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये होता अलाउड फोन
आणि मग 10 वाजता सगळं बंद व्हायचं. जर कोणाला स्टडी करायचा असेल तर मग वेगळा स्टडी रूम होता 10 नंतर. तर तिथे जाऊन स्टडी करायचा. पण रूममधल्या वगैरे सगळ्या लाईटी कंपल्सरी बंद करायला लागायच्या 10 नंतर. तर आम्ही या सगळ्यामध्ये संडेचीच वाट बघत असायचो, कारण संडेला पूर्ण दिवस सुट्टी असायची. संडेला 8:30चं मस्टर झालं की मग पूर्ण दिवस फ्री. मग आपण कुठे पण जाऊ शकतो. बाहेर कॅम्पसच्या बाहेर पण जाऊ शकतो. जर घर जवळ असेल तर घरातून पण जाऊन येऊ शकतो. मग तेव्हा खूप मजा असायची. आणि मग लंचला संडेला म्हणजे बिर्याणी फेमस. संडे म्हटलं की बिर्याणी. लंचमध्ये बिर्याणी असायची. आणि मग आम्ही बिर्याणी वगैरे खाऊन असं संध्याकाळी बाहेर फिरायला जायचो. पण कुठे कुठे पण गेलं, पण रात्रीच्या 8च्या मस्टरला हजर पाहिजे. म्हणजे दिवसभर किती पण फिरलं तरी काय प्रॉब्लेम नाही, पण संध्याकाळची जे 8चं मस्टर असायचं तिथे कंपल्सरी हजर पाहिजे. जर तेव्हा कोण जर आला नसेल तर खूप प्रॉब्लेम व्हायचा. आणि यामध्ये एक रात्री नाईट वॉच पण लागायची. म्हणजे महिन्यातून आपल्याला एक अशी वेळ यायची की 2 तास आपल्याला नाईट वॉच करायला लागायची. नाईट वॉच म्हणजे 2 तास तिथे गेटवर आणि कॉलेज कॅम्पसमध्ये असं राउंड वगैरे मारायचा. आणि असं म्हणजे सगळं म्हणजे देखरेख करण्यासाठी असे आलटून-पालटून म्हणजे एक एक महिन्यातून अशी एकाची ना एकाची अशी पाळी यायची. तर ती नाईट वॉच पण करावी लागायची. आणि हे सर्व झालं की 6 महिने झाली की शेवटला एक्झाम असते, ओरल असते, रिटन असते आणि प्रॅक्टिकल पण असते. आणि मध्ये-मध्ये सगळ्या म्हणजे टेस्ट होतच असतात. म्हणजे आपल्याला प्रिपरेशन करण्यासाठी, म्हणजे आपली प्रॅक्टिस होण्यासाठी मध्ये-मध्ये 1-1 महिन्यातून टेस्ट होत असतात. आणि 6 महिन्यानंतर एकदम फायनल एक्झाम असते. तर ती पास व्हावी लागते. ती पास झाल्यावरतीच आपल्याला सी मिळते. पण सगळेजण पासच होतात तिथे, कारण ते अभ्यासच एवढा करून घेतात की फेल व्हायचा काही प्रश्नच नाही. सगळेजण पास होतात. तर असं सगळं डिसिप्लिन असतं. सगळं वेळेनुसारच काम करावं लागतं. वेळेला खूप महत्त्व आहे. आणि असे आम्ही तिथे 6 महिने काढले आणि खूप मजा आली. आणि घरापासून लांब राहायची सवय पण झाली. हे त्याच्यासाठी ट्रेनिंग असतं, कारण शिपवरती आम्ही 9 महिने राहतो. तर तिथे काय प्रॉब्लेम येऊ नये त्यासाठीच ही सगळी 6 महिन्याची ट्रेनिंग असते. आणि बाकी तुम्ही कोण आता कोर्सला जाणार असाल तर तुम्हाला या व्हिडिओचा खूप फायदा होईल. कारण आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा आम्हाला काहीच माहिती नव्हतं. त्यामुळे पहिल्या 1-2 आठवडा खूप प्रॉब्लेम झाला होता. तर तुम्हाला सगळ्या गोष्टी आधीच माहिती पाहिजे. तुमच्या मनाची सगळी तयारी आधीच पाहिजे, म्हणून मी हा व्हिडिओ बनवतोय. तर तुम्हाला अजून पण काही डाऊट असतील तर मला कमेंटमध्ये सांगा. मी नक्की रिप्लाय देईन. आणि बाकी मग आता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.